कला की दुनिया में नवाचार और रचनात्मकता की कोई सीमा नहीं होती। हर कलाकार अपनी कला के माध्यम से अपनी सोच और दृष्टिकोण को पेश करता है और कुछ ऐसे कलाकार होते हैं जो अपनी कला के जरिए हमें एक नया दृष्टिकोण भी दे देते हैं। ऐसे एक युवा चित्रकार हैं श्रेयस मेघ, श्याम सर्वेकर, जिन्होंने अपनी कला से निर्जीव पत्थरों को जीवंत बना दिया है। कुडाल तालुका के तेंडोली खरावतेवाड़ी के युवा चित्रकार श्रेयस मेघ, श्याम सर्वेकर ने प्रकृति के निर्जीव पत्थरों पर जानवरों के जीवंत चित्र उकेरे हैं। कोरोना काल में तेंडोली तळेवाड़ी स्थित ओम गजानन आमराई में शुरू की गई इस कला में उन्होंने हाथी, बाघ, सिंह, हिरण, गवारेडा, सांभर, खरगोश, कुत्ता, छिपकली, अजगर जैसे जानवरों के चित्र बनाए हैं जो बिल्कुल वास्तविक लगते हैं। उनकी कला ने तेंडोली पंचकृषि क्षेत्र को एक नया आकर्षण दिया है और पर्यटक इन चित्रों के साथ सेल्फी लेने का मोह नहीं छोड़ पा रहे हैं। उनकी यह कला न केवल रचनात्मकता को बढ़ावा देती है बल्कि प्राकृतिक संसाधनों का उपयोग कर समाज को एक नया दृष्टिकोन भी देती है। नमस्कार, माझं नाव श्रेयस मेघ श्याम सर्वेकर। तर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग मध्ये देवरुख कॉलेजला, देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुख मध्ये रत्नागिरीत मी सेकंड इयरला सध्या पेंटिंगचं शिक्षण घेत आहे। तर मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती, त्याप्रमाणे हळूहळू ती माझी आवड वाढत गेली। त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नात मी कायम असतो। तर इकडे ह्या ओम गजानन आमराईत जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि त्याप्रमाणेच कलाकुसर करायचीच, त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन लोकांना दिसलं पाहिजे। म्हटलं ठीक आहे, चालेल। आणि समोर त्यांच्या दगड आहेत, मोठी मोठी भली मोठी दगड आहेत। म्हटलं या दगडांवर पेंटिंग केली ना तर चांगले वाटतील आणि एक काहीतरी नाविन्य होईल, म्हणून म्हटलं त्याच्यावर प्रयत्न करूया आपण। आणि जे दगड आहेत त्यांचे आकार घेऊन, म्हणजे समजा आता एक आकार असा आहे की त्याच्यावर वाघ दिसू शकतो आपल्याला, असे आकार शोधून त्याप्रमाणे त्या आकारांवर आम्ही चित्र काढण्याचा प्रयत्न केलाय। ही चित्र काढताना कुठल्या रंगांचा वगैरे काय वापर केलास? यासाठी मी वॉटरप्रूफ वेदर कोट म्हणून कलर असतात त्याची माहिती घेऊन मी ते काढले। म्हणजे त्याच्यावर आता नाही म्हटलं ते 5-1 वर्ष तरी त्या चित्रांना भंग नाही, आरामात ते 5-1 वर्ष चित्र ती टिकून राहतील असे चित्र आहेत। कुठची चित्र काढली? याच्यावर वाघ म्हणा, परत हत्ती म्हणा, गवारेडा म्हणा, परत खंड्या, शेकरू, ससा असे जे कोकणात आपल्या वारंवार आढळतात असे पक्षी, प्राणी इकडे चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय।